नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर खूप दिवसानंतर माझा व्लॉग आला आहे आणि खूप दिवसानंतर मी व्हिडिओ बनवला. थोडंसं बिझी होते कामामध्ये वगैरे, शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे बनवायचे, पण मोठ्या व्हिडिओमध्ये टाईमच नाही भेटला. तर आज आहे आमच्या अर्णवचा बड्डे आणि बड्डे आहे तर थोडंसं सेलिब्रेशन तर बनतंच. तर तुम्हाला एक संदेश पण द्यायचा आहे. तर आपण आपले बड्डे सेलिब्रेट करतो, तर त्याच वेळेला तुम्ही जर एक झाड लावलं ना तर खूपच म्हणजे पर्यावरणासाठी ते खूप चांगलं ठरेल. तर मी पण एक झाड लावते. तर आज पण मी एक झाड लावणार आहे अर्णवच्या बड्डे निमित्त. तर माझ्याकडे अशी भरपूरशी झाडांची आठवण आहे, मी कधी कधी लावली आहेत ती. तर ते आता सगळी सांगू शकत नाही. माझे जास्वंदीचं वगैरे झाड आहे, ते 2 वर्षाचं हे झाड आहे माझं. ते मी महालक्ष्मीची पूजा असते, ज्या डहाळ्या आपण आणतो त्या डहाळ्यातलं एक झाड मी लावलं होतं आणि ते आता 2 वर्षाचं झालंय. कोण राहते आपल्याकडे की हे झाड आपण कधी लावलं, तर म्हणून मी आता हे पण एक झाडाची म्हणजे ही झाडाची फांदी आणलेली, तर ते मी आता लावणार आहे. म्हणजे नेक्स्ट इयरला अर्णवचा बड्डे येईल तर तेव्हा ते पण, तर म्हणून मी हे झाड आणलंय. आणि ही मस्त मस्त कुंडी आणली मी, हे ऑनलाईन खरेदी केलेली. पण अर्णवला थोडंसं ड्रेस वगैरे घ्यायचं आहे, त्याच्यासाठी थोडीशी शॉपिंगसाठी मी जाणार आहे. आणि छान असं आपलं झाड लावायचं आहे. अरे वाव, रूट झाले दाखव. तर हे झाड आहे ना, मी ही फांदी आणली होती जवळजवळ 15-20 दिवस झाले असतील. तर ही फांदी आणली होती मी आणि त्याला चांगले रूट्स आले. अशामध्येच आणली होती मी, अशीच लावली होती. त्याला मस्त रूट्स आले. त्याला पण आपण लावून ठेवा एकत्रच, म्हणजे खूप छान होती दोन्ही झाडं. संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये चीज डोसा बनवला आहे मी, तर तो आता खाणार आहे आम्ही. आणि आम्ही थोडंसं शॉपिंग करायची आहे अर्णवच्या बड्डेची, थोडेसे कपडे घ्यायचे आहेत, केक वगैरे आणायचं आहे. तर त्याच्यासाठी आम्ही थोडं मार्केटमध्ये चाललो आहे. माझ्या इकडे डोसे बनतात तोपर्यंत अर्णव इकडे स्वतःच्याच बड्डेची स्वतःच तयारी करतो. इकडे बलून फुगवायचं काम चालू आहे. तर एकदाच आम्ही मार्केटमध्ये पोचलो. मार्केटमध्ये बघतोय की काय चांगलं असं भेटतं आहे, कारण अर्णवसाठी चांगले थोडेसे कपडे बघायचे होते आम्हाला. मार्केटमध्ये आल्यानंतर काय घेऊ काय नको घेऊ असं सगळं चालू असतं. तर इकडे मला पर्स दिसला, 200 रुपयामध्ये सगळ्या पर्स होत्या. आणि माझं असं आहे म्हणणं होतं की अरे एकतरी पर्स घ्यावी. तर थोडीशी शॉपिंग केली आणि लगेच आम्ही आलो केकच्या दुकानमध्ये आणि केक घेतले आणि लगेचच आम्ही घरी निघालो. एवढी सारी शॉपिंग करून आलो आहे आम्ही आत्ताच. आज आहे अर्णवचा बड्डे. अर्णवचा बड्डेसाठी मस्त मस्त केक आणले. नंतर थोड्या वेळाने कापणार, सगळी मुलं येणार आहे. पहिला फ्रीजमध्ये ठेवूया, इथे फ्रीजमध्ये जागा नसते, जाम प्रॉब्लेम होतो. अरे प्रॉब्लेमच प्रॉब्लेम. बड्डे बॉय इकडे मस्त रेडी झालेला आहे, सगळ्या मुलांना बोलवलं आहे. मुलं पण सगळी आलेली आहेत एकदम तयारी करून. अर्णवच्या बड्डेसाठी छोटंसं असं डेकोरेशन केलं आहे आम्ही. जास्त काय डेकोरेशन केलं नाही आहे, कारण तेवढा टाईम नव्हता, म्हणून थोडंसं बलून वगैरे लावले. आणि हे बघा सगळी मुलं आली आहेत. आता केक कटिंग करायचं आहे. किचनमध्ये भरपूर अडचण झाली, कारण प्लेट्स वगैरे मी तिथेच बनवून ठेवल्यात, कारण मुलं लगेच थांबत नाहीत, पटकन निघून जातात. तर त्याच्यामुळे मला सगळं तयारी करून ठेवली, म्हणजे केक कटिंग झाला की लगेचच मुलांना खायला द्यायला होईल. बड्डे म्हटलं ना की मुलांना खूप असं आवड असते बड्डेची. तर माझ्या बाजूची मुलं पण आले तिकडे, तर त्यांना पण असं वाटतं की त्यांना पण ओवाळून घेतलं मी. जागे बसले मुलं.
24 January 1966. मी पण किधर लिखा है नॉट विजिबल अरे करना बेड़ा को इंतजार था इसका बलून निकालते आगे वीडियो मुझे खोल ए बड्डे पार्टी संपलेली आहे आता आणि साफसफाई चालली आहे. कारण सगळा चालू केक आहे? वगैरे भरपूर लावून ठेवला होता मुलांनी. मग साफसफाई करून आम्हाला परत एकदा बाहेर जायचं आहे, जेवायला जायचं आहे. म्हणून मग सगळं पूर्ण साफसफाई करूनच चालली आहे, म्हणजे का आल्यानंतर मग टेन्शन नको परत. तर आम्ही हॉटेलमध्ये आलो आहे जेवायला आणि आज अर्णव आवडीचं मागवलं आहे. लॉलीपॉप आवडतं त्याला, तर तेच मागवलं आहे त्याच्यासाठी. तर आता आम्ही जेवणार आणि परत घरी जाणार आहे. तर हा लॉग आपण इथेच संपूया. भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. आतासाठी बाय.